अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी, कालाष्टमी आहे, गोपालकाला आहे. आजच्या दिवशी गोपालकालाच्या दिवशी आपण दहीहंडी फोडत असतो. दहीहंडीचा जो भाग असतो किंवा तुकडा असतो तो आपल्या घरी आणल्यानंतर त्याचं काय करायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. आणि श्रीकृष्ण बद्दल एक गोष्ट आहे ती पण सांगणार आहे. आणि श्रीकृष्ण भगवान यांची कशी लीला आहे त्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. भगवान श्रीकृष्ण एवढे श्रीमंत असून पण ते गरिबांच्या घरी जाऊन दूध असेल, दही असेल, माखन असेल ते खात होते. त्यांनी कधीही आयुष्यात भेदभाव केला नाही, कधीच नाही केला. त्यांना जसे अर्जुन जसे प्रिय होते तसे सुदामा प्रिय होते. त्यांनी कधीच भेदभाव नाही केला, प्रत्येकाला जिव्हाळ्याचं नातं केलं. जेव्हा भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत होते तर पशु पक्षी प्राणी सगळे यायचे. आणि ते एवढे श्रीमंत असून पण ते सर्वसामान्य लोकांमध्ये राहायचे. त्यांची नीतिमत्ता, आपण जसं म्हणतो भगवान रामचंद्र हे एक वचनी एक पत्नी, तसेच श्रीकृष्ण भगवान हे सगळ्यांसोबत राहायचे. त्यांना सगळे जण आवडत होते. असं नव्हते ते एकटे, म्हणजे श्रीमंत असले म्हणजे काय, आता आजकाल खूप जण ना श्रीमंत असले म्हणजे मग आपापलं स्टेटस आपापलं आहे, तसं नाही. भगवान श्रीकृष्णाला अर्जुन जसे प्रिय होते तसे सुदामाचे पोहे त्यांना प्रिय होते. सुदामाच्या पोहेसाठी त्यांचा जीव व्याकुळ व्हायचा. आणि याच्यामध्ये आपण आज गोकुळाष्टमी आहे, प्रत्येकाने आपल्या घरी काला करायचा आहे. प्रत्येकाने लाह्या असेल, दूध असेल, दही असेल, सगळं एकत्र करायचं. गोकुळाष्टमीचा जो प्रसाद असतो तो भगवान श्रीकृष्णाला आज दाखवायचा. आज सगळ्यांनी उपास सोडायचा, प्रत्येकाने उपास सोडायचा आहे. आज कालचा उपास असेल, आज उपास सोडायचा आहे. गोकुळाष्टमीचा जो प्रसाद आहे, काल्याचा प्रसाद आहे, तो भगवान श्रीकृष्णाला आज दाखवा. दूध, दही, परत आपण मुरमुरे असेल, हे सगळं एकत्र करून भगवान कृष्णाला लाह्यांचा जो प्रसाद आहे तो दाखवा आज. आणि आपल्या जवळच्या तिथं जर आज दही हंडी फुटत असेल, दही हंडी फुटल्यानंतर ती जी मातीचं जे असतं ते खाली पडल्यानंतर खूप वाया नाही जाऊ द्यायचं, ते घरी आणायचं. घरी आल्यानंतर स्वच्छ करायचं आणि ते आपल्या अन्नधान्याच्या, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, आपण जिथं अन्नधान्य ठेवतो त्याच्यामध्ये पिवळ्या कापड्यामध्ये दही हंडीचा जो तुकडा आहे तो पिवळ्या कापड्यामध्ये किंवा लाल किंवा पिवळ्या कापड्यामध्ये तो बांधायचा. त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवायची आणि तो बांधून आपल्या धान्य कोठार असेल तिथं आपण ठेवायचं. मी जेव्हा लहानपणापासून आम्ही बघतो, माझे आई वडील आहे ते प्रत्येक वेळेस ठेवायचे बा. आम्ही जेव्हा दही हंडी फोडायला जायचो, दही हंडी फोडल्यानंतर जो प्रसाद आणायचो आणि मटकी खाली फुटलेली असते ती थोडासा जरी असला खूप झाला तो तुकडा आम्ही घरी आणायचो. घरी आल्यानंतर आई वडील जे आहे ते पिसामध्ये बांधून त्या तांदूळ असेल, गहू असेल त्याच्यामध्ये ते ठेवायचे. त्यांनी काय होती, अन्नधान्याची वाढ होती असं म्हणायचे. आम्ही प्रत्येक वेळेस जायचो, प्रत्येक वेळा आणायचो. म्हणून प्रत्येकाने आपण जेव्हा दही हंडी फुटणार, खाली पडणार, खाली पाडू द्यायचं नाही, कारण की भगवान श्रीकृष्ण स्वतः फोडत असतात. भगवान श्रीकृष्ण येत असतातच ते फोडून मग आम्ही घरी ठेवायचं. हे प्रत्येकाने करायचं आहे. जर नाही जमला, प्रत्येकाच्या एरियामध्ये कुठे ना कुठे दही हंडी फुटत असते, खाली पडलेलं असतं ते आणायचं, स्वच्छ करायचं आणि ठेवून द्यायचं. तर भगवान श्रीकृष्णाची एक गोष्ट मी आज आपल्याला सांगणार आहे की एक बकासूर नावाचा प्राणी असतो. तो बकासूर नावाचा प्राणी असतो, तो भगवान श्रीकृष्णाला, तो चोचीनी भगवान श्रीकृष्णाला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत असतो. कंस मामा बघितलं भगवान श्रीकृष्णाला किती त्रास दिले, खूप त्रास दिले. भगवान श्रीकृष्णाला त्रास दिले, त्याच्यासोबत त्या गावाच्या लोकांना पण त्रास झाला. बघा, आपण ज्यांच्या सोबत असतो ते आपल्याला भेटत असत. तुम्ही जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलात तुम्हाला चांगलं होईल, वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर वाईट होईल. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण जेव्हा होते तर कंस मामाने त्याला खूप त्रास दिलाय, खूप राक्षस पाठवले, खूप लोक पाठवले.
मग बकासूर नावाचा जो एक प्राणी होता, जो राक्षस होता, त्याची मोठी चोच होती. त्या चोचेने काय केलं त्यांनी, पहिले कंसाकडे गेला. कंसाला म्हटलं की मला खायचंय, मला भोजन द्या, हे द्या, ते द्या. कंस ते जे म्हटले की तुम्ही इथं न करता माझा जो वध करणार आहे त्याला तुम्ही खा, मी तुम्हाला जे वाटेल ते देईन. बकासूर ठीक म्हटला. बकासूर मग आला. श्रीकृष्णाला बघितलं त्यांनी आणि श्रीकृष्णाला त्यांनी आपल्या चोच मध्ये घेतलं आणि गिळून घेतलं. चोच मध्ये गिळून घेतल्यानंतर मग ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्रदेव सगळेजण भयभीत झाले. मग सगळे भयभीत झाल्यानंतर ते म्हटले आता भगवान श्रीकृष्णाला छोटे होते, भगवान श्रीकृष्णाला बाहेर कसं काढायचं. मग सगळेजण आपापल्या प्रमाणे, इंद्रदेव आपले शस्त्र असं टाकत होते, ब्रह्मदेवाने आपलं शस्त्र आहे ते टाकू लागले, पण त्या बकासूर त्या प्राण्याला काहीच फरक पडला नाही. का बरं नाही पडला, ह्या गोष्टी मागचं कारण पण मला तुम्हाला सांगायचंय. का बरं फरक नाही पडला, कारण की भगवान श्रीकृष्ण कुठे होते, त्या बकासुराच्या आतमध्ये होते. बकासुराच्या आतमध्ये भगवान श्रीकृष्ण होते. इंद्रदेवाने त्यांची इंद्रजाळ टाकली, ब्रह्मदेवाने त्यांचं ब्रह्मदंड टाकलं, भगवान शंकराने त्यांचं त्रिशूळ टाकलं, पण त्या बकासुराला काही झालं नाही. मग अग्निदेवताने काय केलं, तो बकासूर राक्षस जाळला, पूर्ण जाळला. पण जाळल्यावर त्याला काहीच झालं नाही. तो डबल त्यांनी डोळे उघडले. मग जलदेवताने जल टाकलं, तरी पण त्याला काही नाही झालं, तरी डोळे उघडले. जलदेवता, अग्निदेवता, वायू देवता, इंद्र सगळेजण झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश सगळ्यांनी आपले अस्त्र शस्त्र सगळं टाकलं, पण त्या बकासुराला काही झालं नाही. काही झालं नाही. मग शेवटी ते जे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर म्हटलं तर आम्ही तिघे जण असून पण या काहीतरी असेल, त्याच्यामुळे हा मरतच नाहीये. मग शेवटी ते तिघे जण ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्रदेव, जलदेवता, वायू देवता, सूर्यदेवता, सगळ्यांनी, सूर्यदेवतांनी पण खूप प्रकाश टाकला, काही झालं नाही त्याला. मग नंतर हे सगळे देव वापस गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आतमध्ये होते. मग भगवान श्रीकृष्ण आतमध्ये असल्यानंतर त्याला अभिमान वाटला की बघा मला, त्याला अभिमान वाटला ना. तो म्हटला की जो बकासूर जो राक्षस होता तो म्हटला की माझ्यासाठी तुम्ही देव इथं आले मला दर्शन देण्यासाठी, माझं किती भाग्य. त्याला अभिमान वाटला की मला देवांनी शस्त्र अस्त्र सगळं केलं, पण मी मेलो नाही, म्हणजे मी चिरतरुण आहे, असा त्याला अभिमान वाटला. आपल्याला पण अभिमान वाटतो ना, आम्ही महाराजांची सेवा करतो, आम्ही दत्त महाराजांची सेवा करतो, आम्ही यांची सेवा करतो, आम्ही त्यांची सेवा करतो. हा अभिमान शून्य असतो. अभिमान वाटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सगळे अस्त्र झेलले, कारण की भगवान श्रीकृष्ण त्या बकासुराच्या पोटामध्ये होते, त्याच्यामुळे याला धक्का लागत नव्हता केसाला. भगवान श्रीकृष्ण हल्ले, आतमधून आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या तोंडात वाटे बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर बकासूर म्हटलं मला एवढ्या देवतांनी, साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे सगळे आल्यानंतर पण मला काही झालं नाही. भगवान विष्णू म्हटले, भगवान कृष्ण जे असेल, कृष्ण असेल, विष्णू असेल, ते जे म्हटले की मी तुझ्यामध्ये होतो त्याच्यामुळे तुला धक्का लागला नाही. म्हणून नामस्मरण, आपण जर कंटिन्यू नामस्मरण केलं तर आपल्या केसाला धक्का लागत नसतो, हे लक्षात ठेवा. हे मला या गोष्टीतून सांगायचं. मग शेवटी नंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांचं जे मोठी जीभ होती ती जीभ तोडली. जीभ तोडल्यानंतर त्यांचा प्राण गेला आणि ते तिथंच गेले. मग ह्या गोष्टीतून मला हे एक सांगायचं आहे की भगवान कृष्ण ज्यांच्या हृदयात आहे, हृदयात असणं म्हणजे काय, मुखामध्ये आपण जर नामस्मरण केलं, आपण आपल्या गुरूंचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण, कोणाचंही नामस्मरण करा, कोणत्याही देवाचं, गुरुचं यांचं नामस्मरण आपल्या हृदयात असलं तर तुम्हाला कोणतीही बाह्य शक्ती तुम्हाला कोणतेही त्रास देऊ शकत नाही. काहीच नाही, अग्नी नाही, वायू नाही, काहीच नाही, जल, अग्नी, वायू, काही त्रास होणार नाही. कशामुळं, तुमच्या मनामध्ये नामस्मरण पाहिजे कंटिन्यू. नामस्मरण जर असलं तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. ह्या गोष्टीतून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आचरण ठेवा, सगळ्यांशी सारखं ठेवा, भेदभाव ठेवू नका. मी तर स्वतः कधी भेदभाव ठेवत नाही, सगळे सारखे.
कारण कोण कधी कामाला येईल हे भरोसा नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. किती आपण मास्टर माइंड असलो तर कधी कोणाची गरज पडेल सांगता येत नाही. मग त्याप्रमाणे आज प्रत्येकाने कृष्ण जन्माष्टमी, बाळकृष्णाचे जे गोपालकाला आहे, प्रत्येकाने नैवेद्य दाखवायचा, प्रत्येकाने आज उपास सोडा, प्रत्येकाने दही हंडी बघायला जावं. आपला हा हिंदूंचा सण आहे, नुसतं घरी बसून टीव्ही समोर बघायचं नाही. हिंदूंचा सण आहे, प्रत्येकाने बाहेर पडा, प्रत्येकाने सण आपले एन्जॉय करा. धांगड भिंगड न करता आपला सण शांततेत साजरा करायचा आणि आपण भगवान श्रीकृष्णाचे जे विचार असेल, आचार असेल ते आपण आपल्या जीवनामध्ये आणायचे. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.